बरोबर आपण पाहतोय मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक उपस्थित आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवर सुद्धा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. मात्र खूप चांगला क्रिकेट राहिला कारोली टीम संघाचा. मागच्या मॅचमध्ये 33 धावा अगदी डिफेन्स केल्या होत्या. शेवटच्या षटकापर्यंत प्रयत्न राहिले होते आई गावदेवी रांजोली टीम संघाचे. मात्र प्रयत्नांना यश कारोली टीम संघाचे आलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती. सामन्याला सुरुवात दोन्ही फलंदाज स्ट्रायकिंगवर फलंदाज पूर्ण तयारीमध्ये आहे. दिलीप पाटील आणि नो स्ट्राईकला सुदाम पाटील. आणि गोलंदाजीसाठी नेहमीप्रमाणे भारत पाटील गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज. पॉवर प्लेचा हा षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग गली पॉईंट आणि कव्हर. आणि आपण पाहतो 30th सर्कल घेऱ्यामध्ये हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते जिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या ठीक अगदी बाजूला आहे. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहे. मॅच ऑन गेम प्ले स्टार्ट. पहिला चेंडू भारत राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू समोर समोर उडवला चेंडू चाल सीमा रेखा पार. पहिला चेंडू आणि पहिला ब्लास्ट येतोय षटकार. असं वाटतच नाहीये की 40 प्लसचे खेळाडू खेळतात. मागच्या 34 स्पर्धा आहे ही चालू अंगाबाची. काय क्रिकेट आहे. जिद्द क्रिकेट जबरदस्त खेळ. नक्कीच अगदी आज मातोश्री 40 प्लस साविंद्र टीम देखील घरूनच ठरून आलेली आहे. नक्कीच नक्कीच एक मोठी आशा घेऊन आल्यात या स्पर्धेमध्ये. दुसरा चेंडू खेळण्याचा प्रयत्न कट करायचा होता गॅपमध्ये ढकलायचं होतं चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपर. अंपर इज बेस्ट जज. हलकासा मोमेंट जो होता ऑफस्टिकच्या बाहेर जी वाईटची पट्टी त्याच्या बाहेरून चेंडू निघून गेला होता असं पंच दर्शवत आहेत. चांगली सुरुवात मातोश्री साविंद्र टीम संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. भारत पुढचा चेंडू लोअर पुलटा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये. ओ मौका भी दिया और अब क्या हुआ वहां पर. नक्कीच पंच विचारतायत प्रेक्षकांना. प्रेक्षक देखील हात करतायत. नक्कीच आपल्याकडे ऑप्शन आहे. लाईट एलिगस टेक्निकल टीम आहे. पंच बघतील. इट्स अ 6. क्या बात है. मौका भी दिया और चका भी दिया. झेल सोडले आणि चेंडू सीमा पार षटकार. नाही तो स्पष्ट दिसत होता मात्र पंचानं बघायचं होतं कारण की पंच डायरेक्टली डिसिजन देऊ शकत नाहीयेत. पंच एक महान पंच आहेत. 13 धावा धावफलकावर. दिलीप पाटील ऑन फायर नाव षटकारांच्या ट्रिकवर आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये एका हाताने शेल पकडण्याचा प्रयत्नच पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट होत आहेत. टाळ्यांचा आवाज डगआउट मधून येतोय. मातोश्री साविंद्र संघाची एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते आहे. गुड स्टार्ट. आमचे मित्र संदेश वखारे सध्या तरी आपण पाहतोय आम्हाला जोडलेले आहेत नानकरच्या स्पर्धेमध्ये. सुभाष धुमाल कम्प्युटर कॉमेंटर मेरी आवाज मेरी पहिचान संदेश वखारे. पुलर लाईनचा चेंडू मात्र पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये. आणि आता चेंडू हळूहळू का होईना सीमा रेखा पार. आणि पंचांना पाहायचं आहे की हा बिमार आहे की नाही. तिसऱ्या पंचांवर ढकलला गेला हा निर्णय. तिसरे पंच सुरेश गरज सर बघतायत हा निर्णय पोचला जाईल. काय बॅटिंग सुरू आहे. दिलीप पाटीलला पहिल्या चेंडूपासून अटॅक करताना आपण पाहतोय. समोरचा संघ मजबूत आहे अशी उल्लेख नेहमी करत असतात समोरचे कॅप्टन. मात्र आपल्याला काय खेळायचं आहे तो मैदानामध्ये खेळायचा आहे. सुरेश गरज सर बघतायत. निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू पंचांचा कॉल आहे. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. यस थर्ड आय असं म्हटलं तर तिसरा डोळा जो आहे म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट बघतायत.
निर्णय लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक सध्या यूट्यूब वाहिनीवर चेक करतायत की हा नो आहे की नाही हे पाहण्याकरिता तिसऱ्या पंचांनी नक्कीच ओम पोर्टस लाईव्हची मदत घेतली आहे. स्क्वेअर लेग पंचांनी हा निर्णय सोपवला गेला आहे. भरपूर दुरून पाहुणे या व्यासपीठावर, पाहुण्याची उपस्थिती सकाळपासून चर्चा होती. विजय पवार साहेबांची नवी मुंबईवरून थेट भिवंडी तालुक्यामध्ये पिंपलगर गावामध्ये या चालू असलेल्या स्पर्धेमध्ये शुभेच्छा देण्याकरिता पाहुणे उपस्थित आहेत. येस, नो बॉल आहे. क्या बात आहे. आता फ्रीट पाहायला मिळेल. गरिबी में आटा गिला करती हुई टीम कारिवली. ऑलरेडी धावा भरपूर खर्च झालेल्या आहेत आणि इथून आता भीमर चेंडू टाकला गेला गोलंदाज भारत पाटीलच्या माध्यमातून आणि आता फ्रीट खेळण्यासाठी बिलकुल तयार फलंदाज दिलीप. दिन में तारे दिखाते हुए गेंदबाजों को चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. फ्री चेंडू, कडक ड्राइव, लॉन्ग शतरक्षक आहे. ओ 1-2 का 4, इसे कहते हैं गेंद बगल से निकल गई. चौकार. असा वाटत होता की चेंडू अडेल. ऑलरेडी कुंदन तिथे होता. कुंदनने बघितलं की आता चेंडू सरळ माझ्या हातामध्ये आलाय. आता कुंदनला हे ठाऊक नव्हतं की चेंडू कलटने मारून जाईल मला. चौकार आलाय. फ्रीटवर आलेला हा चौकार. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आला हा चेंडू बघून. भारत फुलटा चेंडू ऑन साइडला फुल टॉल उचल करताना चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय 1 बाउन्स. चौकार. नाही, चालू अंगामध्ये 27 धावांचा षटक बघितला, 26 पण बघितला आणि आता भारत पाटील यांना 28 धावा देताना बघितला आम्ही. टोटल 28 आणि अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रिकेटच्या आयुष्यामध्ये 30 वर्ष घालवले असतील तर 30 धावा येतील, 29 घालवले असतील तर 29 धावा येतील. नाही, फार जुने क्रिकेटर आहेत. जेव्हा हे खेळायचे तेव्हा लाईट टेलिकास्ट देखील नव्हता दुनियामध्ये. यांचा खेळ सर्वांना माहिती आहे. जर यूट्यूब असता तर यूट्यूबवर अजूनही क्रिकेट माहिती पडला असता. चुका होत असतात, मात्र पहिल्याच षटकामध्ये षटकार चौकार. आज असं वाटतं की दिलीप पाटीलने चांगली मेजवानी केली. वार काय शुक्रवार आणि वार करताना गोलंदाजावर विकेट घ्यावं लागेल, शांत करावं लागेल या खेळाडूला. भारत पाटील ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न, फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग. गोलंदाजी एंडकडे जर डायरेक्ट थ्रो झाला असता तर कदाचित दिलीपला परतीचा प्रवास करावा लागला असता. टोटल धावा आल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 29 धावा. आता पाणी का मैदानाच्या आतमध्ये आलं काही ठाऊक नाहीये, कारण की एकही धाव असं बघायला गेलं की सिंगल एक आली, एक डबल आली आहे, मात्र बाकीचे षटकार चौकार आलेले आहेत. आता इथून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 20 धावा जरी आल्या ना अल्पेश, एक चांगला टोटल होऊ शकतो. असंच काहीतरी मेसेज असावा. पाणी नव्हे तर मेसेज आल्या मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथं गोलंदाजाला तर चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 18 चेंडू चांगले टाकावे लागतील. पाणी आता गोलंदाजांना देखील पाणी द्या, कारण की पाणी पाजला गेला पहिल्या षटकामध्ये. चुकीची लेंथ लाईन, फुलर लाईनची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये धावा बनल्या नव्हत्या, 33 धावा फक्त बनवल्या होत्या कारिवली टीम संघाने. आणि त्यात टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला होता त्या निर्णयावर आता तरी 29 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. आता एक अनुभवी खेळाडू, मालिकावीरचे पुरस्कार या खेळाडूच्या नावावर अनेक मोठे मालिका आहेत. तो खेळाडू गोलंदाज म्हणून आलेला आहे संदीप पाटील, षटक क्रमांक 2. ओ लेग कटर चेंडू, जोरदार अपील. पंचांनी ऑलरेडी वाईट दिले आणि स्क्वेअर लेग पंचांनी तिसऱ्या पंचाची इथे मागणी केली आहे. त्यांना बघायचं स्टंपिंग झाली की नाही आहे. तिसरे पंच आहेत सुरेश गरज सर, बघतायत हा निर्णय पोहोचवला जाईल. काय विकेट किपिंग पाहतोय आपण चंदनच्या माध्यमातून. जर हा विकेट आला ना तर मग म्हणू शकता की मॅचची गोल्डन विकेट घेतली आहे.
प्रयत्न चांगले पाहायला मिळाले इथे गोलंदाजीच्या माध्यमातून. लेग कटर चेंडू, थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये. फिंगर रोल केले होते आणि चेंडू जेव्हा पडला तेव्हा हलकासा बॉम्ब्स होताना बघितला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता, मात्र विकेट किपर क्लोज होता चंदन आणि त्यांनी त्याचे प्रयत्न केलेले आहेत. भरपूर डीपी केलाय, स्लो मोशनमध्ये मागणी केली आहे. बॅटचा फॉलो बघितला जाईल, विकेट किपरचा बॅलेन्स बघितला जाईल, चेंडू एष्टाना बरोबर लावलाय का नाही ते बघलं जाईल आणि त्यानंतर निर्णय पोचवला जाईल. एक मोठी स्पर्धा या चालू हंगामामधील चाचणी स्पर्धेमध्ये आपण बघितलं. बॅटरी सेफ आहे, बॅटरला एक संधी पुन्हा एकदा दिली आहे. तिसऱ्या पंचाने नोट आउट घोषित केलाय, सुरक्षित आहे. वाईट आहे, नो डाऊट आहे. वाईट ने सुरुवात केली आहे. धावसंख्या 30 धावा 30. मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये मॅन फ्रॉम खारबाव भाऊ पाटील. मागची स्पर्धा भरपूर मिसिंग केली आपण भाऊ पाटील यांना. लग्न कार्य ते देखील पाहावं लागतं प्रत्येकाला आपल्या कामामध्ये. संदीप पुन्हा एकदा लेग कटर चेंडू, हा चेंडू देखील निघून गेलाय. आता मी म्हणे की चांगली लेंथ लाईन आहे. डॉट चेंडू फार महत्वाचे षटकामध्ये, कमबॅक करावाच लागेल कारोली टीम संघाला. 30 धावा झाल्या धावफलकावर. 3 षटकाचा कोटेशन जो आहे पहिल्या षटकामध्ये पूर्ण झालाय. 30 धावा लागल्या धावफलकावर. थोडासा वेग वाढवला, गती वाढवली. स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचं होतं, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूला टर्न केला गेलाय. सुदाम देखील मोठे फटके खेळू शकतो, मात्र आजचा दिवस जो आहे तो दिलीपचा आहे. सुदाम सांगत असताना आपल्या संघाला, आणि त्याला आता संधी दिली आहे. 2 धावाने धावफलकावर 32 धावा पाहायला मिळत आहेत. उद्यापासून स्वर्गीय कबीर निर्मल चषकाची सुरुवात. भिवंडी ग्रामीण 40 प्लस संघटनेचे संघांना इन ॲक्शनमध्ये नवीन 40 प्लसचे देखील खेळताना पाहायला मिळतील संघांना, आणि ग्रामीण पूल भिवंडीचे 56 टीम खेळताना पाहायला मिळतील. समोर खेळलाय पालोत्रामध्ये, प्रयत्न चांगले राहिले. आता म्हणू शकता की या षटकामध्ये थोडीशी शांतता ठेवली आहे कारोली टीम संघाने. गुड बॉलिंग प्रयत्न करतोय. एक महान खेळाडू तोच असतो जो संघाला कमबॅक करून देतो. तो संदीप आहे. दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये जोर लावत आहे. गोलंदाजीमध्ये फिरकी गोलंदाजी करताना पाहतोय. हुक केला चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फक्त एकच धाव घेता आली आहे. आता सुदामने सांगितलं आता बस, मी समोलतो पुढचे येणारे चेंडू, कारण की जो काम करत होता ना काम 25 केला गेलाय दिलीप पाटीलच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये. 2 षटकार 3 चौकार ना भूतो ना भविष्यातील एक चांगली इनिंग आज आपल्या संघासाठी खेळताना दिलीपला बघितलं. आता सुदाम पहिल्यांदा चेंडू खेळणार आहे. 10व्या चेंडू नंतर चेंडू खेळतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, हुक केला चेंडूला. नीलम नाईक तिथे आहे. फक्त एकच धाव घेता येईल. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला. धावफलकावर झालेले आहे ते 34 धावा 34. चांगला खेळ, चांगली गोलंदाजी. फक्त 5 धावा दिल्यात. विकेट अजूनही मिळाली नाहीये. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी होते गोलंदाज संदीप पाटील. जादूही गोलंदाज, जादूगर गोलंदाज. शेवटच्या चेंडूला हुक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. एका पिचर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय आणि आता धावा घेण्याचा का प्रयत्न केला जात नाहीये. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत दिलीप आणि सुदामच्या माध्यमातून. गोलंदाजी चांगली राहिली. कौतुक करताना गोलंदाज संदीपचं, टीमचे कॅप्टन. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. जसं आयुष्यामध्ये एखाद्या मित्राला आपण सोबत घेऊन जातो तसंच खेळपट्टीवर जेव्हा सलामीला आलेले 2 खेळाडू एकत्र होऊन जेव्हा क्रिकेट खेळतात त्याला भागीदारी म्हणतात. तसंच आयुष्यामध्ये देखील एक मित्र आवश्यक आहे. तसाच हा खेळ आहे. खेळपट्टीवर एकाला थांबणं फार महत्त्वाचं आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. रजा घेता येत सन्माननीय पाहुणे आमचे विजयजी पवार साहेब
नवी मुंबईवरून या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता साहेब उपस्थित झाले होते. मनीष सिंग, थँक्यू सो मच, आपण आलात या कार्यक्रमाला. आई गावदेवी स्पोर्ट आयोजित पिंपलगर आयोजित आहेत. गावदेवी चषक 2025चा हा बिग शो पाहतोय आपण. टीम मीटिंग, पाणी चर्चा, पंच देखील त्या टीम मीटिंग मध्ये सामील आहेत. पाणी ते देखील घेत आहेत. अगदी कडक ऊन आहे. नेहमी पंच भाऊ पाटील नेहमी फ्रेश राहण्याकरिता त्यांच्या बॅगमध्ये जी साईड किट बॅग आहे, कमरेला आपण असं म्हटलं तर जी कमर आहे त्याच्यावरती ती साईड बॅग आहे, त्याच्यामध्ये एनर्जी चॉकलेट नक्की त्यांच्या बॅगमध्ये असतात. त्याच्यामध्ये चेहऱ्यावर एकदम फ्रेश वाटतो असे चॉकलेट आहेत. कोणाला पाहिजे असेल त्यांना संपर्क साधा. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. कुंदन गोलंदाज. कुंदनला चांगली कामगिरी करावी लागेल. एखादा खेळाडू आउट करणं फार महत्त्वाचं असेल. भागीदारी आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट पार्टनरशिप सध्या झाली आहे. धावसंख्या 36 धावा, 36. मागच्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या गोलंदाज संदीप पाटीलच्या. पहिला चेंडू, तिसऱ्या षटकाला सुरुवात. कुंदनचा हा चेंडू बॅटची एज घेतली होती. सेफ लँडिंग होत आहे. शॉर्ट दरम्यानला नीलम नाईक चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव कंप्लीट. चांगला खेळ, चांगला कमबॅक कारिवली टीम संघाच्या माध्यमातून. चाचणी स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये एन्जॉयमेंट केला होता कारिवली टीम संघाने. स्वप्न मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, गोलंदाज चेंडू खाली आहे. पहिला विकेट येता येता राहिला असत म्हणूया आपण. आणि आता रनआउटची संधी देखील गमावली गेली आहे. ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये आई गावदेवी रांजुली टीम संघाची कमर तोडली होती विकेटनं, आणि तोच संघ सध्या कारिवली विकेटसाठी तरसताना मैदानामध्ये. विकेट आले नाही अजूनही. 33 धावा सर डिफेन्स केल्या होत्या मागच्या मॅचमध्ये कारिवली संघाने, आणि आता सध्या धावा थांबत नाही, धावा बनत आहेत. प्रत्येक चेंडू मागे प्रयत्न करतायत ते, आणि प्रयत्नानं त्यांचे यश मिळत आहे. चांगली भागीदारी, धावसंख्या 39 धाव फलकावर लागलेल्या आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये चांगले चांगले खेळाडू येणं बाकी आहेत. मात्र सध्या जो काम करायचं होतं दिलीप पाटील आणि सुदाम पाटीलला, तो काम करताना पुन्हा एकदा स्ट्रोक बनवलाय, ऑफ ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव झाली आहे आणि दुसरं धाव देखील पूर्ण केला गेलाय. नक्कीच आमचे साहेब जे आहेत सध्या पेट्रोलिंगवर आहेत आणि नक्कीच ऑन ड्युटी आहेत, म्हणून आमची रजा घेत आहे. साहेब थँक्यू, आपण आलात या कार्यक्रमाला. नक्कीच आपण असंच येत राहा. हा तुमचा प्रेम आमच्यावर असलेला आहे. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. कुंदन प्रयत्न करतोय विकेटसाठी, मात्र रेड कॅप डेंजर मॅन दिलीप सध्या आपल्या अंदाजामध्ये खेळतोय. स्विंग अँड मिस, थोडीशी गती वाढवली या चेंडू मागे. इम्पॅक्ट स्टंप बघितला, ऑफस्टक जी कट केली होती लेंथ लाईनला, तिथेच गोलंदाजी केली जाते. धावा आहे धाव पलकावर 41 धावा, 41. 41 रन बन चुके बिना विकेट के नुकसान पर. धावा धावा बनतायत, संघर्ष करतायत मातोश्री चामिंद्रा टीम. समोर खेळायचं होतं, पॉलोत्रमध्ये चेंडूला फील्ड केली आहे. मागच्या अल्पच 2 षटकापासून आपण जर खेळ बघितला ना कारोली संघाचा, अतिशय जबरदस्त राहिलाय. पहिला षटक सोडलं ना पॉवर प्लेचं, 29 धावा, काही हरकत नाहीये. पॉवर प्लेचं षटक होता. मात्र त्यानंतर कंट्रोल पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये, धावांना रोख लावली जाते. शेवट चेंडू कुंदन, अजून एक चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, डॉट चेंडू, षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 41 धावा धाव फलकावर. क्वालिटी गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी आहे. कोणालाच असा विचार पडला नव्हता की येणारे 2 षटक भरपूर चांगले असतील. मात्र चामिंद्रा टीम संघाला इथून प्रयत्न करावे लागतील. येणाऱ्या 6 चेंडूंवर इथून जर 10+ धावा आल्या नाही तर मग समोरचा किलरिस्टिक संघ आहे जय बजरंग कारिवली संघाबरोबर आपण खेळतोय हे ठाऊक असणं फार महत्त्वाचं आहे. मागच्या हंगामामध्ये या संघाने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या बॅटिंग आणि गोलंदाजीचा जोर दाखवला होता संपूर्ण भिवंडीकरांना. तोच संघ आहे सध्या मैदानामध्ये. गोलंदाज सूरज
मागच्या मॅचमध्ये मॅच जिंकून दिली होती या खेळाडूने. एक नवीन चेहरा टीम जय बजरंग कारुल टीम संघासाठी दुसरी स्पर्धा खेळत आहेत अशी माहिती मिळते. मात्र अनुभवाची कुठेच कमतरता नाही. ज्या प्रकारे गोलंदाजीचा स्विंग आहे, फिरकीचा जादूगर आहे सुदाम. शांतता आहे. 2 चेंडूवर 2 धावा आल्यात. 2 सिंगल बनवलेत आपल्या संघासाठी. अटॅक सुरू होईल का? स्लॉगर आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरज पहिला चेंडू लेग कटर हुक करण्याचा प्रयत्न आहे. नक्की काय घडले पंच तिथे विचारला जाईल. बॅटर सुरक्षित आहे की विकेट किपर सुरक्षित आहे? पहिला चेंडू आणि अगदी एस्टनच्या मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. यस, झेल सुटली गेली आहे. बॅट जेव्हा स्ट्रोक केला तेव्हा विकेट किपरच्या अंगाला डायरेक्टली चेंडू लागला होता. तीच चर्चा करताना आणि चंदनला आता पंच जागा दाखवत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित होत्या. आणि सुदामने विचारही केला नसेल की इतका भारी स्ट्रोक खेळलोय मात्र धावाच बनला नाही. नक्कीच वॉर्निंग विकेट किपरला दिली गेली आहे दोन्ही पंचांच्या माध्यमातून. भरपूर स्पीडने हा स्ट्रोक खेळला होता मात्र तितक्याच वेगाने हा चेंडू शरीरावर लागला होता चंदन नाईकच्या. सूरज गोलंदाज. पुढचा चेंडू सुदाम सज्ज होत आहे. चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. मोठा फटका खेळायचा होता आणि बॅटर आउट. पहिला विकेट अखेरकार आणि पंचांकडून वाईटचा इशारा देखील आला अल्पेश. म्हणजे वाईट प्लस विकेट. सूरजने करून दाखवला. विकेट घेऊन दाखवला आपल्या संघासाठी. जिथे काम भारत पाटील, संदीप पाटील, कुंदन पाटीलला जमलं नाही ते सूरजने करून दाखवलं शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये. वाईट प्लस विकेट. बॅटर आउट. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा बनवल्या सुदाम पाटीलने. मागच्या मॅचचा हिरो. 42 धावांची पार्टनरशिप भागीदारी पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पिंच हिटर राम पाटील मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. साविंद्र गावाची शान राम पाटील मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ सध्या झालाय. कारुल टीम संघाचं कमबॅक पाहायला मिळतोय. नंदू पाटील या स्पर्धेचे नक्कीच आयोजन कमिटीमध्ये त्यांचा देखील रोल आहे. आई गावदेवी पिंपलगड संघाचे कॅप्टन आहेत. सकाळपासून अफाट मेहनत घेताना आपण पाहतोय. क्या बात आहे. शांता मामा वेलकम. शांताराम भोईर. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू. लेग कटर चेंडू टाकला गेला होता. डॉट चेंडू. यावर्षी श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाने सुरुवात केली आहे. कोणकरांची मोठी ट्रॉफी उचलली आहे. शांत्या मामा त्यांचे 12वे खेळाडू आहेत ठाकूरपडा टीम संघाचे. काय गोलंदाजी पाहतोय आपण. जिद्द पाहतोय सूरजची शेवटच्या षटकामध्ये. 10 धावा येणं फार महत्वाचं आहे येणाऱ्या चेंडूंवर. ओ ब्लॉक मध्ये लेग कटर चेंडू. गुड बॉलिंग. कौतुक करताना टीमचे कॅप्टन नीलम नाईक. सर्वच खेळाडू टाळ्यांचा गजर करताना या गोलंदाजासाठी. फलंदाजी झोप उडवली आहे सूरजने. ज्या प्रकारची गोलंदाजी करताय. राम पाटील थोडेसे दबावामध्ये. ओ स्वीप करायचं होतं. जोरदार अपील झाली होती. इम्पॅक्ट स्टंप बघितलं पंचांनी. लेग स्टंपच्या बाहेर आहे. लेग बायचा इशारा. एक्स्ट्रा धाव. स्ट्राईक अखेरकार चेंज झाली आहे. अजूनही खाता खोललेलं नाहीये राम पाटील यांचं. धावा झाल्या धावपलकावर 43 धावा. 3 चेंडू खेळले. धाव बनवली नाहीये. येणारे अजूनही या षटकातील चेंडू काही बाकी आहेत. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? दिलीप पाटील अशीची किरण आहे खेळपट्टीवर. राऊंड द विकेट सूरज. शॉर्ट बॉल होता. ऑफ स्टिकच्या बाहेर चाललंय. पंच हळूहळू वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. फार दुरून आलेले आहेत भाऊ पाटील सर खारबाव. त्या रस्त्याला जाणं म्हणजेच सर्वांना ठाऊक आहे.
सूरज पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता ओव्हर थ्रो होतोय, 2 धावा पूर्ण झाला, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता पहा बॅटर इथे पोहोचला गेलाय, 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. सूरज निराश आहे, फिल्डिंग चांगली झाली, थ्रो का चांगला आला नाहीये, तोच प्रश्न निर्माण होतो मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या धावपलकावर 47 धावा. असं वाटलं होतं की 60+ धावा बनतील, ज्या प्रकारची सुरुवात झाली होती, मात्र धावांना रोख लावली गेली. एक कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली कारोली टीम संघाच्या माध्यमातून. आता भरत पाटील म्हणू शकते की आखिरकार सास मिली मुझे भी, राहत की सास. पुढचा चेंडू स्लो चेंडू टाकला गेलाय, मात्र लेग स्टंपच्या बाहेर. पंच वळतायत भाऊ पाटील, वाईटचा इशारा होते पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 48 धावा. तरी म्हणू शकता चांगली गोलंदाजी आहे. 18 चेंडू मध्ये एकही बाउंड्री आलेली नाहीये. मोठा फटका खेळायचा होता, आता रनरचा विकेट मिळेल का? आणि आता सलामीचा फलंदाज दिलीप रनआउट होतोय. षटकाची समाप्ती. टोटल धावसंख्या 48 आणि 49 धावांचं आव्हान. असं वाटलं होतं की या धावा 60+ धावा होतील, मात्र चांगली गोलंदाजी केली कारोली टीम संघाने आणि आता लक्ष जो आहे 50च्या आतमध्ये आहे. फक्त 49 धावा बनवायचे, 48 झालेले आहेत. चला फिल्डिंग लावून घ्यायचे आणि जे बोले ना सरुलीपाडा टीम संघाने आपली तयारी करायची आहे. कोणता संघ असेल तो सरुलीपाडा संघाबरोबर खेळणार आहे. ठीक येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मग ही माहिती तुम्हाला पोहोचवतील कालीराम केनी सर फ्रॉम मानकुली, यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या पुढच्या डावामध्ये. चला क्षेत्ररक्षण लावा, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. पंच येत आहेत चर्चा करत, मैदानाच्या बाहेर पडत आहेत. चला चला मैदानाच्या आतमध्ये या. आपण मातोश्री चाविंद्र टीम आपला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचंय. अडलक दोरकनाथ मात्रे आमच्याशी जुडतायत. फार रंगतदार सामना यानंतर देखील आणि हा देखील अपेक्षा आहे की शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये मातोश्री स्पोर्ट्स चाविंद्र टीम क्षेत्ररक्षण लावण्यासाठी येते. सलामीची जोडी देखील आपण या. पुढचा धावतं समालोचन ऐकण्यासाठी सर्व प्रेक्षक उपस्थित आहेत. कालीराम किनी सर आपल्यासोबत कॉम बॉक्स मध्ये जोडतायत, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. बघूया दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आहे. मातोश्री 40+ चाविंद्र टीमनं या सामन्यातून पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवत 48, 12च्या सरासरीनं आणि 12.25च्या सरासरीनं 49चं लक्ष्य जय बजरंग कारोली टीम समोर ठेवलेलं आहे. सुभाजी पाटील हवी दिवे
यांच्याकडून जय बजरंग टीमला शुभेच्छा आलेत. नक्कीच त्यांच्याच माध्यमातून कारिवली संघाला कुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ ड्रेस कोड देण्यात आलेला आहे. धन्यवाद सुभाजी पाटील. आपल्या शुभेच्छा आम्ही आपल्या टीमपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. सध्या होम फोटो लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जोडलेले आहेत. आणि जय भोलेनाथ सर्वलीबाला टीम देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. चालू सामन्यातून विजेत्या टीम बरोबर त्यांना आजच्या दिवसातील क्वालिफायचा सामना केलाच आहे. बक्षीस पात्र सामना असेल. सलामीर जोडी नीलम नाईक आणि संदीप पाटील. नक्कीच आपल्या पिंपळगावचे समाजसेवक उद्योजक गणेशजी पाटील त्यांच्या सोबत बाबुलाजी शेलके हे दोन्ही मान्यवर आम्हाला पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये जोडताना. सोमनाथ भाऊ आपलं देखील स्वागत आहे. गावदेवी 40+ पिंपळगर आयोजित गावदेवी चषक 2025 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून दुपारच्या सत्रामधून ही दुसरी लढत दुसऱ्या फेरीची आपण पाहतोय. चला रामजी पाटील दिलीपजी पाटील आपण आपली फिल्डिंग लावून घ्या लगेच. 24 चेंडू आणि 49 धावा. कारिवली टीम पहिल्या मॅच मधून 32 वर थांबली होती आणि 33 डिपेंड केल्या वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली टीम समोर. या सामन्यातून 49 बनवायचे आहेत. बघूया गोलंदाजीसाठी सुदाम पाटील. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. सामना सुरू करा. यष्टीरक्षक यष्टांपासून दूर आहेत. शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन, कव्हर पॉईंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आणि शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर आहेत. वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर डीप मिड विकेट. पहिला चेंडू कंट्रोल पोल राम पाटील स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला आहेत. येथे पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. सुदाम पाटीलनं ज्या पद्धतीने फिल्डिंग लावलेली आहे तसाच पहिला चेंडू टाकताना आपण पाहिलाय. नीलम नाईक यांनी पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन स्वतःचं आणि संघाचं धावांचा श्रीगणेश केलाय. चांगली टीम आहे. जय बजरंग कारिवली टीमच्या नावाचा दबदबा या संघटनेमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय. बघूया संदीप पाटील. पहिला चेंडू अगदी इनफिल्डच्या वरून उचललाय. स्ट्रेट ड्राईव्हचा कडक फटका, षटकार. संदीपनं नेहमीच आपला नैसर्गिक खेळ केलेला आहे. ताबडतोब फलंदाजी, कुठल्याही प्रकारचं दर्पण न घेता नेहमीच त्यांनी मैदानातून चांगली खेळी साकारलेली आहे. षटकाराने अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या 7. बनवायचे 49. सुदाम पाटील मीडियम फास्टर गोलंदाज. फुलटॉस आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय फलंदाजी आहे, ताबडतोब बल्लेबाजी. 3 मध्ये 13 आणि 2 मध्ये 2 संदीप एम पाटीलच्या बॅट मधून. अतिशय चांगली फलंदाजी करताना आपण संदीप एमला पाहतोय. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे
आणि उद्याचा पहिला सामना आहे ग्रुप बी मधून गुरुदत्त मानकुले आणि गावदेवी पूर्णा, त्यानंतर जय हनुमान पोगाव आणि या स्पर्धेचे आयोजक गावदेवी पिंपलघर, त्यानंतर सोनादेवी टेमघर, तुफान पिंपलास, श्याम स्पोर्ट धामणगाव आणि गावदेवी भादवाड. उद्या 8 टीम आहेत. उद्या मानकुले आणि पूर्णा पहिला सामना आहे. वेळेवर या. उद्या आपल्याला एक एक्स्ट्रा सामना देखील नाही, उद्या नसणार आहे. शुक्रवार आणि रविवारचा विजेता म्हणजे उद्या जी टीम क्वालिफाय होईल ती थेट अंतिम फायनलमध्ये दाखल होईल. क्या बात आहे. उद्या आयोजकांना देखील संधी आहे. देवीदास भाऊ नक्की संधीचं सोनं करा. इलाका भी हमारा और धमाका बघूया पाहायला मिळेल का. 3-13 पुढील चेंडू. इथे कंट्रोल पोलचा फटका आहे. राम पाटील क्या बात आहे. चांगली फिल्डिंग. बॅकवर्ड शॉर्ट लेग. अगदी पंच भाऊ पाटील यांच्या बाजूला उभे आहेत. राम पाटील 4-13 आलेत. 24 मध्ये 49 बनवायचे आहेत. चांगली सुरुवात संदीप कडून. इथे चांगला फटका. डीप मिड विकेट. सीमारशीला क्लिअर करतोय. चेंडू सीमा पार. हा सलगचा तिसरा षटकार आला या ओव्हर मधून. धावसंख्या 19. शॉर्ट पिच चेंडू होता आणि या चेंडूसाठी संदीप पाटील नेहमी तयार असतात. स्ट्रॉंग झोन आहे. ऑन साईडला चांगले फटके ते नेहमी मारत असतात. इथे देखील चांगला अप्रोचचा फटका आपण पाहतोय. क्या बात आहे. दिलीप पाटील ची सुंदर फिल्डिंग. वा. मिडॉपला उभे आहेत. दिलीप पाटील चष्मा घ्या तुमचा. 1 ओव्हर 20 बनवायचे 49 आणि चांगली सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये. नक्कीच दिलीप पाटील असतील. सुदाम पाटील चांगली फलंदाजी केली या स्पर्धेतून. दिलीप पाटीलने मॅच मधून तब्बल 39 धावा ठोकल्यात. वा. 49 मध्ये वैयक्तिक 39 या दिलीप पाटीलच्या वाट्याला आहेत. गोलंदाज गुरु पाटील. नक्कीच गुरु पाटील देखील एक चांगलं व्यक्तिमत्व. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत. तर राम पाटील विद्यमान नगरसेवक आहेत. पहिला चेंडू स्लोवर चेंडू होता. लो फुलटो चेंडू पाहिलाय. चेंडूचा सन्मान केलाय. हलक्या हाताने चेंडूला अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिझनला खेळून काढलं होतं. एक सिंगल धाव घेऊन संदीपनं आपली स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या 21. नीलम नाईक. क्या बात आहे. चांगला संपर्क झालाय. चांगला स्लॉट सिपचा फटका आहे आणि राम पाटील अगदी दक्ष आहेत. 3 चेंडू राम पाटील यांच्या दिशेने गेलेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून चांगली फिल्डिंग आणि थ्रो केलाय. नक्की सराव चांगला असावा. या मातोश्री 40+ चाविंद्र संघाचे करता धरता आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हा कलरफुल टी शर्ट ड्रेस कोड आपण पाहतोय. राम शंकर पाटील विद्यमान नगरसेवक आहेत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका. इथे चांगला फटका. चेंडूला अगदी खोदून काढलाय. काऊ कॉर्नर रिझनला. सुदाम पाटील यांनी शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती मात्र चेंडू आवायकाच्या बाहेर. षटकार. गुरु पाटील 3 चेंडू फेकलेत. दुसऱ्या ओव्हरचे 8 धावा आतापर्यंत खर्च केलेत. संघाचे एकूण टोटल जय बजरंग कारिवली बिनबाद 28. 28 धावांचा आकडा गाठलेला आहे 9 चेंडू मध्ये. इथे फुलटॉस फटका फसलाय. सकाराम पाटील जेलच्या खाली होतात. चुकी होणार नाहीये. चांगले खेळाडू आहेत सकाराम पाटील आणि वेल जज कॅच. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज संदीप पाटील इज गॉन. नक्कीच हळूहळू जय भोलेनाथ सरवलीपारा टीमचे खेळाडू या क्रीडानगरीमध्ये येताना नक्कीच आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या सत्रावर 2 विजय संपादन केले आहेत.
नक्कीच पहिला सामना गावदेवी ओली टीमला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यातून जय हनुमान गोवे संघाला पराभूत केलेले आहे आणि दोन्ही सामन्यातून नामदेव चौधरी यांची चांगली कामगिरी राहिलेली आहे. गोल्डन षटकार मारून गोवे संघाला पराभूत केलं तानाजी पाटीलच्या गोलंदाजीवर. बघूया नवीन फलंदाज कुंदन पाटील. इथे बघूया काय घडलंय. गुरु पाटीलची अपील जरूर पाहिली. मला वाटतं चेंडू स्टंपच्या वरून गेला की बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. नक्की चांगला चेंडू, चांगलं कमबॅक आहे. षटकार खाल्यानंतर गुरुनाथ पाटील यांचं डॉट बॉल. शेवटचा चेंडू गुरु पाटील. चांगला चेंडू, चांगला लाईनत नेटवर चेंडूचा अगदी सन्मान केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला दिलीप पाटील आहेत. थ्रो अगदी पाहिलं तर आपण इष्टरक्षकाच्या एंडला गेलाय. चांगला थ्रो होता दिलीप पाटील यांचा. 2 ओव्हर 1 बाद 29. आता 2 ओव्हरमध्ये अजूनही बनवायचे 20. झालेत. 49 पाहिजेत म्हणजे 20 ची गरज आहे. आज शरदजी भोईर साहेब देखील दोन्ही सामन्यातून मैदानामध्ये उतरले नव्हते. बघूया महत्त्वाच्या सामन्यातून कुठला स्कॉट राहील. जय भोलेनाथ सरवलीपाडा टीमकडून नामदेव चौधरी चांगले लाईनमध्ये आहेत. चालू सीझनचा विचार केला चाचणी स्पर्धेची पहिली 50 आणि या स्पर्धेतून गोल्डन षटकार गोवे संघाच्या अगेन्स्ट तानाजी पाटीलला ठोकून संघाला दुसरा विजय संपादन करून दिलेला आहे. बघूया स्वतः करता क्या ना मरता. आता स्वतः राम पाटील आलेत. संघाचे करता धरता आहेत. 12 मध्ये 20 रोखायचे आहेत आणि राम पाटील ओव्हर नंबर 3 साठी आले. चला जरा स्पीडअप करा. अजून एक आपल्याला महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. 4 वाजून 13 मिनिटं झालेली आहेत. अजून तुम्ही इथून 1.5 तास पकडा म्हणजे भरपूर उशीर होईल. अजून एक सामना आहे. जरा फास्ट केला प्लीज. वेळेचं भान ठेवा कारण की दिवस छोटा आहे. आता अंधार लवकर होतोय. नक्कीच अगदी गोव्याच्या बाजूला आपण आहोत. राम पाटील क्या बात आहे. अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू टाकला होता. चांगली लाईन आपण पाहिली. पहिलाच चेंडू अगदी फलंदाज कुंदन पाटीलच्या पायामध्ये टाकला होता. धावा मिळतील 2. धावसंख्या 31. 11 मध्ये 18. 11 चेंडू आणि 18 ची गरज. चला प्रत्येक चेंडूला तुम्ही अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. पंच आपण देखील वारंवार खेळाडूंना सूचित करत चला. नक्कीच इथे चेंडूला अगदी फेकून दिलाय. लांब लांब आणि उंच उंच कुंदन पाटीलचा धमाकेदार षटकार. सदोतीसचा आकडा गाठलेला आहे. नक्कीच या षटकाराने अगदी सामना कारवली संघाच्या बाजूनं वळवताना आपण कुंदन पाटीलला पाहतोय. चांगला फटका. इथे देखील चेंडूला 20 मध्ये केलेला आहे. बघूया चेंडू अगदी सकाराम पाटील यांच्या दिशेनं वाडीशी लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग होते. सकाराम पाटील संघाचे खूप जुने खेळाडू आहेत.
38 धावा. 15 मध्ये 38. आता 9 मध्ये पाहिजेत 11. 9 मध्ये 11 आणि स्लोवर चेंडू आपण पाहिलाय नीलम नाईक साठी. हा स्लोवर चेंडू आपण राम पाटील यांचा पाहिला. फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 39. 8 मध्ये 10. 8 चेंडू 10 धावा. नक्कीच इथे एक चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या लेंथवर विकेट आणि डॉट चेंडू घ्यावी लागतील. साविंद्र टीमला चेंडूला अगदी कव्हर पॉईंट रिझन मध्ये केलेत. डीप मध्ये शतरक्षक आहेत. फक्त मिळेल एक सिंगल. धावसंख्या झाली ती 40. 7 मध्ये 9. 7 चेंडू 9 धावा. आजच्या दिवसातून आपण संदेश पाहिला तर वेस अँड कंपनी गावदेवी रांजोळी संघाच्या गोटीरामनं 2 विकेट 1 धाव दिली होती. सर्वात चांगली गोलंदाजी आज गोटीरामने केली. मात्र संघाचा पराभव वाचू शकले नाहीत. लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय आणि धावा बनल्यात 41. आता 6 मध्ये 8. 6 चेंडू 8 ची गरज. नक्कीच पहिल्या ओव्हरला 16 आणि नंतरच्या 3 ओव्हरला 16 अशा 32 धावा केल्या होत्या कारिवली टीमनं. आणि 33चं लक्ष असताना त्या धावा देखील कारिवलीच्या गोलंदाजांना डिफेंड केल्या. नक्कीच कुठेतरी पराभव मनाला जिवारी लागला असेल रांजोली टीमच्या, कारण की बॅटिंग लाईनअप चांगली आहे. 6 चेंडू 8 धावा. नक्कीच आपले शांतारामदादा भोईर हे नेहमीच एक हस्तमुख चेहरा, चांगलं व्यक्तिमत्व आहे. कुठे या विभागामध्ये स्पर्धा असो, शांतारामदादा भोईर हे व्यक्तिमत्व आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय. धन्यवाद दादा. साठ गोलंदाज दिलीप पाटील आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11. दिलीप पाटील शॉर्ट रनअप न ओव्हर द विकेट. पिंपलगर गावाच्या टोकाकडून पहिला चेंडू अगदी लेटकट खेळलेत. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगली कॉलिंग. अगदी जलद गतीने 2 धावा नीलम नाईकनं पूर्ण केलेत. धावसंख्या 43. आता 5 मध्ये 6. 5 चेंडू 6 धावा. एका फटक्याची गरज आहे. मात्र तो फटका येईल का बघूया. 5 चेंडू 6 धावा आहेत. पावलांचा वापर जरूर केला. लालच दिली होती. लालच बुरी चीज आहे. नक्कीच इथून आपण पाहिलं तर नीलम नाईक यांना आमंत्रण दिलं होतं दिलीप पाटीलनं. डॉट बॉल 4-6. हे आकडे खूप खतरनाक असतात. देवीदास पाटील यांना ठाऊक आहे. भरपूर असे सामने त्यांनी आपल्या पिंपलगड टीमला जिंकून दिलेले आहेत. चांगले गोलंदाज म्हणून स्वतःच्या बलावर त्यांनी सामने जिंकून दिले. तिथे बघूया. वाह क्या बात आहे. काय फिल्डिंग केली. एका हाताचा करिश्मा बघा. नक्कीच धावसंख्या झाली ती 45. आता 3 चेंडू आणि 4 ची गरज. 3 मध्ये 4. 3 चेंडू 4 धावा. नक्कीच आपण सरवलीपाडा आणि गोवे या 2 टीम दरम्यान जर सामना पाहत नाही होत ना. बघूया. 3 चेंडू 4 आहेत. इथून दिलीप पाटीलचं काही करिश्मा आपल्याला पाहायला मिळेल का. तीन चेंडू 4 धावा. आणि हा चेंडू लाईन चुकीची आहे.
3 मध्ये 3. तीन चेंडू 3. क्या बात आहे. विकेट टू विकेट. चांगला चेंडू होता, चांगला बचाव केलाय स्वतःचा. नक्कीच नीलम नाईकनं एक सिंगल घेतली. 47 धावा लागलेत. आता 2 मध्ये 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. बघूया काय फिल्डिंग लावली जाईल. या चेंडूवर कुंदन पाटीलला कसं रोखलं जाईल. दिलीप पाटीलकडून अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, भव्य दिव्य आयोजन आहे. संदेश आपण चालू सीझन पाहिली तर उपतालुका प्रमुख चषकाची श्यामदादा चौधरी यांचं देखील आयोजन चांगलं होतं. त्यानंतर चेरोबा 40+ आणि त्यानंतर आपण ही नक्कीच चौथी स्पर्धा पाहतोय चाचणी स्पर्धेपासून. गावदेवी पिंपळकर 40+ देखील एक देखणं आयोजन आहे. भरपूर खर्च आहे. 2 मध्ये 2 आणि हा विजयी चौकार कुंदन पाटीलच्या बॅटमधून. अभिनंदन. जय बजरंग कारिवली. अडलक टबलक. मातोश्री 40+ चाविंद्रा, रामचेट पाटील, सुदाम पाटील अँड ऑल टीम. अडलक. या सामन्याचा सामनावीर नाव आहे संदीप पाटील.